लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपचा झेंडा घेऊन फिरायचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत मात्र भाजपनं आमच्या कार्यकर्त्यांना नाकारायचं आणि युती करायची नाही। यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजगीचा सूर असून येत्या काळात कोणाच्याही कुबड्या न घेत शिवसेना खंबीरपणे निवडणुकीला सामोरे जाणार असून गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिकाची मोहीम हाती घेतली असून लातूर शहर मतदारसंघात 50 शाखा निर्माण करण्यात येणार असून 50व्या शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांना लातूरात बोलवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख बाबूराव शेळके यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली। खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका निवडणुकीच्या नंतर कार्यकर्त्यामध्ये थोडीशी नाराजी होती। निश्चित रूपानं कार्यकर्त्यामध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण व्हावं आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना भक्कमपणे उभं टाकावी आणि एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि त्यांनी उपमुख्यमंत्री असताना अनेक अशी कामं हाती घेतली आहेत किंवा निर्णय घेतले जेणेकरून ते लोकप्रिय आहेत, ते जनसामान्यांना पोहोचण्यासाठी। आणि गाव तिथे शिवसेना शाखा आणि घर तिथं शिवसेना हा अभियान आम्ही या माध्यमातून राबवणार आहोत। लातूर शहर मतदारसंघामध्ये कमीत कमी 50 शाखेचं आमचं टार्गेट असेल आणि या 50 शाखा जवळपास आता 2 दिवसामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 2 मधून शाखेच्या उद्घाटनाला सुरुवात होईल आणि शेवटची शाखा ही हरंगुळ बुजुर्ग येथे 50वी शाखा होईल। आणि आमचा प्रयत्न असेल की या 50व्या शाखेला निश्चित रूपानं लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांना आम्ही आमंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्हाला विश्वास आहे ते आमच्यावर प्रेम करतात, शिवसैनिकावर प्रेम करतात, त्यांच्या त्या आशीर्वादाचा हात आणि शाबासकीची थाप देण्यासाठी येतील या गोष्टीचा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। पण येणाऱ्या काळामध्ये जी शिवसेना डबघाईला जी आपण म्हणत होतो ती डबघाईला नसून निश्चित रूपानं शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्ते चांगले आहेत। आम्हाला अपेक्षा होती, आम्हाला अपेक्षित होतं की या महापालिकेमध्ये आम्हाला कुठंतरी आमचे 4-5 नगरसेवक म्हणून निवडून जातील, लोकप्रतिनिधी होतील, पण तसं झालं नाही। कारण ऐन वेळेला भाजपानं आमच्याशी कुठेही प्रकारची युती केली नाही। त्यामुळे आमचा मोहन दिवटेसारखे आणि देवकतेसारखे 2-4 नगरसेवक तर व्हायला पाहिजे होते पण ते झाले नाहीत। आता पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये निश्चित रूपानं हरंगुळ मतदारसंघामध्ये आम्हाला अपेक्षा होती युती झाली असती, महायुती झाली असती तरी भाजपचे दोन्ही आणि शिवसेनेचा एक उमेदवार निवडून आला असता। आमच्या मतामुळे भाजपाचे दोन्ही उमेदवार पडले हेही सत्य आहे, पण वेळोवेळी आम्ही सांगून आमच्या अपेक्षा असतात, शिवसैनिकाच्या अशा अपेक्षा आहेत की हे महायुतीच सरकार आहे। लोकसभेमध्ये आम्ही त्यांच्यासोबत जातो, विधानसभेला आमचे कार्यकर्ते त्यांचा झेंडा घेऊन फिरतात, पण स्थानिक कार्यकर्त्यामध्ये स्थानिक प्रकारच्या निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्याला ते सोबत घेत नाहीत। म्हणून ही खंत आमच्या मनामध्ये निश्चित रूपानं आहे। पण येणाऱ्या काळामध्ये कोणाच्याही काठीशिवाय किंवा सोबतीशिवाय शिवसेना स्वतंत्र मतदानासाठी किंवा निवडणूक जिंकण्यासाठी उभं टाकेल। त्यासाठी आमची घर तिथं शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा ही आम्ही मोहीम राबवणार असून शिवसेना भक्कम लातूर शहर विधानसभामध्ये करणार आहोत।